भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनींनो, येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यानिमित्तानं प्रचाराची रणधुमाळी चालू झालेला आहे। जिल्हा परिषद गटामध्ये आशाताई बाबुराव वायकर यांची उमेदवारी भाजपच्या वतीनं निश्चित झालेली आहे। त्याचप्रमाणे खडकाळा मतदारसंघातून पंचायत समितीची उमेदवारी प्रकाश बाबुराव गायकवाड यांची झालेली आहे आणि कार्ला मतदारसंघातून रंजना सुरेश गायकवाड यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। आणि त्या निमित्तानं आज कामशेतसारख्या या ठिकाणी मध्यवस्तीमध्ये पक्षाचं कार्यालय असावं अशा दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, इतर पक्षांच्या वतीनं हे कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींना विनंती करतो की रात्र वैरेची आहे, टक्कर द्यायची आहे आपल्याला, आपला विजय निश्चित आहे, परंतु कोणीही गाळ न पडता घराघरामध्ये जाऊन शानी आपलं चिन्ह कशा पद्धतीने पोचलं जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची। मग महिला असतील, तरुण असतील, युवक असतील, वयस्कर माणसं असतील आमच्यासारखी, पण सर्वांनी अगदी तनमन धनाने काम करून ह्या मावळ तालुक्यामध्ये परत भाजपचा झेंडा कसा उभारला जाईल याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी अशी विनंती करतो। भाजपचे माजी अध्यक्ष तसे संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आयुष्यमान ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। मी स्वतः प्रकाश बाबुराव गायकवाड पंचायत समितीचा अधिकृत उमेदवार आहे। माझ्या समवेत जिल्हा परिषदेचा उमेदवार आशाताई बाबुराव वायकर ह्या आहेत। तसेच कार्ला मतदारसंघातून रंजनाताई सुरेश गायकवाड यांची उमेदवारी भाजपने निश्चित केलेली आहे। आम्हा तिघा उमेदवारांना खडकाळा कार्ला मतदारसंघातून मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मतानं आम्हाला या ठिकाणी निवडून द्यावं अशी सर्वांना विनंती करतो। आपल्या उमेदवार आशाताई बाबुराव वायकर आणि आमचे ज्येष्ठ प्रकाश गायकवाड यांची उमेदवारी भाजपतर्फे जाहीर झालेली आहे। मी त्यांना दोघांनाही प्रचंड बहुमताने आम्ही सर्व विजयी करणार आहोत। आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहे। आमच्या कामशेतकरांच्या वतीने आम्ही त्यांना भरघोस मतांनी विजयी करू। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।